नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। थंडीचा सीझन सुरू आहे। मार्केटमध्ये ओला मटार मोठ्या प्रमाणात विकायला यायला लागलाय। आज आपण मटारचे कटलेट करणार आहोत। त्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूया। 1 वाटी मटार घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलाय। 2 मध्यम आकाराचे बटाटे 3 शिट्ट्या करून कुकरमध्ये उकडून घेतलेत। थंड झाल्यावर त्याचं साल काढून घेतलंय। 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलंय। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय। तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकते। तेल गरम झालंय। छोटा 1 चमचा जिरं टाकूया। जिरं छान फुललंय। 2 चिमूट हिंग, मटार टाकूया, परतून घेऊया। 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, त्याचे तुकडे करून टाकूया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। अर्धा इंच आलं घेतलंय, साल काढून स्वच्छ धुवून घेतलंय। 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। मंद गॅसवर 2 मिनिट सर्व परतून घेऊया। 2 मिनिट सर्व छान परतून घेतलंय। आलं, लसूण, हिरवी मिरची आणि मटार याच्यामधला कच्चेपणा निघून गेलाय। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। सर्व थंड झालंय। मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकूया। कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर देठासहित घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। मिक्सर चालू बंद करून सर्व जाडसर वाटून घेतले। वाटताना पाण्याचा वापर केलेला नाही। सर्व बाउलमध्ये काढून घेतले। याच्यामध्ये कोणकोणते मसाले टाकायचे ते बघूया। 2 चिमूट हळद आहे, पाव चमचा काश्मीरी मिरचीची पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर। हे सर्व मसाले आपण याच्यात टाकूया। आपण याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या वाटल्यात, त्या अंदाजाने मसाले टाकायचे। 2 बटाटे उकडून घेतले, किसून टाकूया। 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतले, त्यापैकी 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकूया। चण्याच्या डाळीच्या पिठामुळे कटलेटला छान बाइंडिंग येते आणि त्याची सवय चांगली लागते। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले, त्यापैकी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकूया। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ टाकू शकता। कॉर्नफ्लॉवरमुळे कटलेटला छान बाइंडिंग येते आणि कटलेट छान कुरकुरीत होतात। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व मिक्स करून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आवश्यकता वाटली तर उरलेलं कॉर्नफ्लॉवर आणि चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे। याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही। सर्व छान भिजवून घेतलंय, छान गोळा तयार झालाय। कटलेट करायला घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घेतलंय। पिठाचा छोटासा गोळा घेतलाय, हातावर थोडासा मळून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही कटलेट बनवू शकता। मी गोल आकाराचे बनवणार आहे। जास्त जाड नाही करायचे, कडेकडेने व्यवस्थित करून घ्यायचे। कटलेट तयार झाले, प्लेटमध्ये ठेवते। अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी करून घेते। आपण घेतलेल्या साहित्यात मध्यम आकाराचे 7 कटलेट तयार झाले। आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊया। कटलेट शॅलो फ्राय करण्यासाठी गॅसवर पॅन तापत ठेवलाय। पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झाले, कटलेट ठेवूया। मीडियम गॅसवर लालसर होईपर्यंत कटलेट भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिट झालेले। कटलेट कडेकडेने लालसर दिसायला लागले। उलटवून घेऊया। दुसऱ्या बाजूने छान लालसर भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने उलटवून बघूया। दुसऱ्या बाजूने पण छान लालसर भाजले गेले। आता मी हे कटलेट काढून घेते। कटलेट काढून घेऊया। छान झालेत कटलेट। अशाच पद्धतीने उरलेले कटलेट आपण फ्राय करून घेऊया। आपले मटारचे कटलेट तयार झालेत। प्लेटमध्ये सर्व करूया। छान सुगंध सुटलाय। आपले मटारचे कटलेट तयार झालेत, प्लेटमध्ये सर्व केलेत। छान झालेत कटलेट। हे कटलेट हिरव्या चटणीबरोबर, सॉस बरोबर खाऊ शकतो। नुसतेही छान लागतात, चवीला छान लागतात। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।